आणि यानंतर आता आपण ज्याची प्रतीक्षा करतोय त्या गणरायाच्या आगमन सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊया। बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे 9 दिवस शिल्लक आहेत। मुंबईसह अनेक गणेशोत्सव मंडळातील गणरायाच्या आगमनाचा सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडतोय। ढोलताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होतंय, पाहूया। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन टेपलेला आहे आणि आज अनेक मंडळांच्या गणेश मूर्तींचे जे ते आगमन होणार आहे। त्यातच मुंबईतील चिंतामणीचा म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी ह्या सुद्धा गणपती मूर्तीचं जे ते आगमन आहे। त्याच पार्श्वभूमीवर परळ येथे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला। आपण जर पाहिलं तर समोर सुद्धा आता सुबक अशी बाप्पाची मूर्ती जी आहे ती आगमनासाठी या परळ वर्कशॉप मधून बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पाहिलं तर दादर येथील जगन्नाथ शंकर शेठ उड्डाण पुलापासून ते लालबागच्या उड्डाण पुलापर्यंत संपूर्ण हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलिसांकडून संपूर्ण परिसरात बॅरिगेटिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे। वाहतुकीसाठीचे दोन्ही रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। आज परळ वर्कशॉप मधून अनेक मानाचे गणपतींच्या मूर्ती जे आहेत त्या आगमनासाठी बाहेर पडणार आणि त्याच पार्श्वभूमीवर हा सगळा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। बाप्पाचं पहिलं रूप हे बघण्यासाठी ही एवढी गर्दी जमली आहे। आपण बघू शकतो प्रत्येक जण जो आहे गणेश भक्त तो प्रत्येक जण मोबाईल काढून थांबलेला आहे। कधी बाप्पा बाहेर येतो आणि कधी आपण त्याचं पहिलं रूप हे मोबाईलमध्ये टिपतो, त्याचबरोबर डोळ्यामध्ये टिपतो। यासाठी प्रत्येक जण उत्साही आहे। उत्साहाचं वातावरण एकंदरीत या लालबाग परळ या भागामध्ये आपण बघू शकतो। लांबच लांब रांगा ह्या सध्या आपण लोकांच्या बघू शकतो। कुठेतरी बाप्पाचं एक पहिलं रूप आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी त्याचबरोबर पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणावरती इकडे आलं आहे। कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी देखील काळजी घेतली आहे। एकीकडे गणपतींच्या मूर्तींचे आगमन आहे, दुसरीकडे आता पावसाने सुद्धा जोर पकडलेला पाहायला मिळतोय। विनय राजवारसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई।